नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी। तर त्यासाठी आपण ह्या स्वच्छ धुवून अशा मीडियम साईजच्या भेंड्या घेतलेल्या आहेत। याचे आपल्याला हे देठ काढून घ्यायचे आहेत। सर्व भेंड्याचे आपल्याला हे देठ काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत। आता याला आपल्या भेंड्या कट करून झाल्या आहेत। याला आपण मध्यभागी असं कट करून घेणार आहोत। या प्रकारे आपल्याला या मध्यभागी पूर्ण कट मारून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे या सर्व भेंड्याला आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला भरायला सोपं जातं। तर आपलं कट करून झालं आहे। आता एका पॅन मध्ये आपण शेंगदाणे टाकूया। याला थोडंसं हलवून घेऊया। थोडे भाजलेले आहेत। यामध्ये आपल्याला 2-3 चम्मच तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि 2 चम्मच खोबरं टाकायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून हे भाजून घ्यायचं आहे। तेल टाकलं की पटकन भाजतं। यालाही थोडं मिक्स करून घ्या। आपलं हे भाजलेलं आहे। आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे। याला आता आपण काढून घेऊया। थोडं थंड झालं की याचा आपण मसाला बनवणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया सर्व। यामध्ये थोडासा लसूण टाकून घ्या। गरम मसाला टाका। धने पावडर टाका 2 चम्मच। हळदी पावडर, जीरा पावडर आणि अर्धा चम्मच काळा मसाला टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या। याला थोडंसं हलवून आपल्याला याला मिक्सरमधून काढायचं आहे। आपण मिक्सरमधून काढलेला आहे, तुम्ही बघू शकता। या प्रकारे आपल्याला जाडसरच काढून घ्यायचा आहे। आपला मसाला तयार आहे। आता या बाउलमध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया आणि यामध्येही कोथिंबीर टाकून घेऊया। याला असं मिक्स करून घ्या। आपला हा भेंडीत भरण्यासाठी मसाला रेडी आहे। तर चला आपण आता हा मसाला भेंडीमध्ये भरून घेऊया। हा भेंडीमध्ये असा मसाला दाबून आपल्याला भरायचा आहे, म्हणजे हा दाबून भरा, म्हणजे हा बाहेर निघणार नाही। याच पद्धतीने आपल्याला सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। आपला सर्व भेंड्यांमध्ये हा मसाला भरून झालेला आहे। आता एका पॅन मध्ये आपण तेल टाकून घेऊया 2-3 चम्मच। यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी ही तडतडली की यामध्ये थोडे जिरेही टाकून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्या। हे थोडं तळलं की आपल्याला यामध्ये ह्या भेंड्या टाकून घ्यायच्या आहेत। एक एक करून ही भेंडी टाकून घ्या। सर्व या भेंड्या आपल्याला या पॅन मध्ये टाकून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आहेत यामध्ये पॅन मध्ये। आणि यावर आपल्याला आता झाकण ठेवून या 3 ते 4 मिनिटभर भाजून घ्यायच्या आहेत खालून। झाकण खोलून बघूया। ह्या भेंड्या आपल्याला आता एक साईडने पलटवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता या भेंड्या एक साईडने भाजलेल्या आहेत। आता आपल्याला याची दुसरी साईड ही भाजून घ्यायची आहे। ह्या सर्व भेंड्या आपण पलटवून घेतलेल्या आहेत। आता यावर हा 1-2 चम्मच राहिलेला मसाला टाकून घेऊया आणि 2 मिनिटभर असंच ठेवूया। नंतर आता यालाही पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे हा मसालाही थोडा भाजला जाईल। यालाही आपलं पलटी करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी चमचमीत भेंडी झालेली आहे। याला आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया। भरलेली भेंडी ही मसाला भेंडी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भाताबरोबर, चपातीबरोबर एकदम मस्त लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।